हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने हा वेळ समय त्याच्या गौरवासाठी दिला, त्याचा धन्यवाद करते. उत्पत्ती याचा 28वा अध्याय आणि 6वे वचन. बेथेल येथे याकोबाला पडलेले स्वप्न. इकडे याकोब बेतशेबा येथून हरामास जाण्यास निघाला. तो एके जागी पोहोचला असता सूर्य मावळला म्हणून तेथे रात्र घालवावी या विचाराने त्याने एक धोंडा उशास घेऊन तो त्या ठिकाणी निजला. हालेलुया. याकोब बेतशेबा गावातून निघून हराम गावात जाण्यास निघाला. त्यावेळेस ज्या जागेत तो पोहोचला त्या जागेत सूर्य मावळला होता आणि सूर्य मावळल्याच्या नंतर तेथे रात्र घालवावी. त्याने असा विचार केला की आता पुढं न जाता त्याने त्या जागेवर एक दगड होता आणि तो दगड घेऊन त्याने उशाखाली ठेवला आणि तो त्या जागेमध्ये निजला. हालेलुया. आणि ज्या जागेत तो निजला त्या जागेमध्ये त्याला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात त्याने असं पाहिलं की एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशाला लागला आहे आणि तिच्यावरून देवदूत चढत आहेत आणि उतरत आहेत. हालेलुया. याकोबाने एक स्वप्न बघितलं. आपण स्वप्न बघतो ना, स्वप्नात आपल्याला देव स्वप्नाच्या द्वारे बोलतो. तसं याकोबाला परमेश्वर त्या जागी दर्शन दिलं. याकोबाला ती एक शिडी उभी आहे आणि त्या शिडीवर परमेश्वर उभा आहे आणि त्याने एक असं दर्शन पाहिलं की देवदूत त्या शिडीवरून खाली उतरत आहेत आणि चढत आहेत. हालेलुया. आणि पहा, परमेश्वर तिच्या वरती उभा राहून त्याला म्हणाला. आणि त्या शिडीच्या वरती परमेश्वर उभा राहून याकोबाला म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता याचा देव आहे. हालेलुया. आणि मी इसाकाचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहेस ती मी तुला व तुझ्या संततीला देईन. देव स्वप्नाच्या द्वारे याकोबाबरोबर बोलला. आणि ज्यावेळेस याकोब झोपेत असताना परमेश्वराने याकोबाला दर्शन दिलं की ज्या जागेत याकोबा तू झोपलेला आहे, जी जागा आहे, जी भूमी आहे, मी तुला देत आहे. हालेलुया. तुझ्या संततीला देत आहे. तुझी संतती संख्येने पृथ्वीच्या रजा इतकी होईल. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चारही दिशा तुझा काय होईल? विस्तार होईल. तुझ्या व तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व पुढे आशीर्वादित होईल. असं परमेश्वराने याकोबाला त्या जागेमध्ये दर्शन दिलं. परमेश्वर याकोबाशी त्या जागेत स्वप्नाच्या द्वारे बोलला. आणि ती ज्यावेळेस परमेश्वर याकोबाला स्वप्नाच्या द्वारे बोलला का मी तुझी संतती काय करीन? आशीर्वादित करीन. चारही दिशाकडून तू आशीर्वादित होशील. तुझी संतती आशीर्वादित होईल. आणि मग परमेश्वर म्हणतो, पहा मी तुझ्या बरोबर आहे. जिकडे तिकडे तू जाशील त्या ठिकाणी मी तुझं संरक्षण करीन. याकोबा, तू जिकडं कुठं जाशील तिकडं मी तुझं काय करीन? रक्षण करीन. ज्या जागेत झोपला ती जागा मी तुला देईन, तुझ्या संततीला देईन. तू आशीर्वादित होशील. हालेलुया. परमेश्वराने याकोबाला दर्शन दिलं. परमेश्वर स्वप्नाच्या द्वारे याकोबाशी बोलला. आपल्याला पण कधी कधी स्वप्न पडतं. त्या स्वप्नाच्या द्वारे देव आपल्याबरोबर बोलतो. परमेश्वर दृष्टांताच्या द्वारे बोलतो, वचनाच्या द्वारे बोलतो, आत्मेच्या द्वारे बोलतो, संदेष्टाच्या द्वारे बोलतो. देव आपली भेट स्वप्नाच्या द्वारे घेतो. आणि ज्या जागे सुमसान जागा होती, त्या जागेत कुणी नव्हतं, त्या जागेमध्ये अंधकार होता आणि अशा ठिकाणी याकोब एकटा असताना देव त्याच्याशी स्वप्नाच्या द्वारे बोलला. हालेलुया.
आणि मग याकोबाला जाग आला आणि याकोब म्हणाला की ही जागा किती भयप्रद आहे ना. हे खरोखर देवाचं काय आहे, ठिकाण आहे. आणि त्या जागेत परमेश्वराने याकोबाशी संभाषण केलं. देव याकोबाबरोबर बोलला. हालेलुया. आणि मग याकोब झोपेतून जागा होऊन म्हणाला, खरोखर या ठिकाणी कोण आहे, परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. आणि ज्या जागेत झोपला त्याला माहीत नव्हतं का हे देवाचं ठिकाण आहे, ह्या जागेमध्ये देव आहे, त्याला माहीत नव्हतं. पण ज्यावेळेस देव त्याच्याशी बोलला, जेव्हा देवाने त्याला दर्शन दिलं, तेव्हा त्याला समजलं का ह्या ठिकाणी कोण आहे, परमेश्वर आहे. देवाचा आत्मा त्या ठिकाणी होता आणि परमेश्वर त्याच्याशी तिथं बोलला. हालेलुया. आणि परमेश्वरचं वचन सांगतं की तो काय झाला, भयभीत झाला. आणि किती कसं भयप्रद ठिकाण आहे. हे प्रत्यक्ष देवाचं घर आहे आणि हे स्वर्गाचं तो म्हणतो दार आहे. हालेलुया. याकोब मग पहाटे सुटला आणि जो धोंडा त्याने उशाला घेतला होता त्याचा त्याने स्मारक म्हणून काय केलं, उभा केला. त्या धोंड्याला त्याने तेलाचा अभिषेक केला. हालेलुया. की ज्या रस्त्याने तो येईल जाईल त्यावेळेस तो धोंडा त्याला काय होईल, ते ठिकाण ते देवाचं घर आहे, ते देवाचं जाग आहे आणि ते देवाचं दार आहे असं त्याला ते त्याच्या नेहमी लक्षात राहिले. अशा येणे त्याने तिथं काय केलं, तो उभा केला. आणि हे ठिकाण खरोखर देवाचं जागा आहे. देव ह्या जागेत बोलतो. परमेश्वर या जागेमध्ये त्याला दर्शन दिलं की ती देवाची जागा आहे, देवाचं उतरण्याचं ते ठिकाण आहे. हालेलुया. त्याने त्या ठिकाणाचं नाव बेथेल म्हणजे देवाचं घर असं ठेवलं. आणि पूर्वी त्या नगराचं नाव देवाचं वचन सांगतो लूज असं होतं. याकोबाने असा नवस केला मग नंतर, ते देव माझ्या बरोबर राहून ज्या वाटेने मी येईल जाईल, हालेलुया, त्या वाटेने परमेश्वर म्हणतो की तुझा ज्या वाटेने ज्या रस्त्याने तू येशील जाशील त्या रस्त्याने मी तुझ्या बरोबर राहील. हालेलुया. आणि परमेश्वर म्हणतो का याकोबा मी तुला अंतर देणार नाही. मनुष्य आपल्याला काय देतो, अंतर देतो, आहे का नाही. देवाने अब्रामाशी काय केला होता, करार केला होता. परमेश्वराचा करार ज्यावेळेस आपण परमेश्वराबरोबर करार करतो तेव्हा तो करार देवाने केलेला आपल्या बरोबर तो पूर्ण आयुष्यभर टिकतो, है ना. मनुष्य करार करतो तो मनुष्य विसरून जातो. मनुष्य आपल्याला जो आपण बोललेलं ते त्याच्या लक्षात राहत नाही. पण देवाने जे आपल्याला बोललं तो देव काय करतो, पूर्ण करतो. जो बोलला मी तुला देणार आहे, तर देवाने त्या जागेमध्ये त्याच्याशी बोलला. ते परमेश्वर याकोबाला म्हणाला मी तुला ही जागा काय करीन, देईन, तिथं तू आशीर्वादित होशील आणि तूच नाही तर तुझं संतानही आशीर्वादित होईल. आणि परमेश्वर म्हणला मी तुला अंतर देणार नाही, मी तुला विसरणार नाही, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. हालेलुया. मनुष्य आपल्याला काय करतो, जर काही आपल्याला गरज लागत असन तर परमेश्वर आपल्याबरोबर विश्वास येईल. पण मनुष्य हा म्हणतो पण आपली गरज पुरवीत नाही. पण देव जर आपल्याला द्यायचं म्हटलं तर परमेश्वर आपल्याला ते देतो. कारण देव कसा आहे, विश्वासू देव आहे. परमेश्वर जे बोलतो ते सिद्धीस नेतो. पण मनुष्य जे आपल्याबरोबर करार करतो किंवा आपल्याला काही देण्याचं त्याने ठरवलं असलं तर एखाद्या वेळेस तो ना बदलून जातो. मनुष्य बदलणार आहे पण देव न बदलणारा देव आहे. एकदा तू बोलला म्हणजे ते मिळतं. हालेलुया. आणि जो कोणी विश्वासाने देवाकडे मागतो ते त्याला मिळतं. पण याकोब जो आहे तो देवाचा सेवक, ज्यावेळेस तो सेवा करायला निघाला होता त्यावेळेस त्याला तिथं अंधार झाला, रात्र झाली. त्याने विचार केला पुढं जायला नको, आता इथंच आपण मुक्काम करू. आणि त्याने तिथंच मुक्काम केला. कारण त्या जागेत त्याला परमेश्वराचं दर्शन होणार होतं. देव त्या जागेत त्याला भेटणार होता. तो पुढं गेलाच नाही आणि त्या ठिकाणी त्याने तिथं मुक्काम केला. आणि मग याकोबाने देवाकडे नवस केला, देव माझ्या बरोबर राहून ज्या वाटेने मी जात आहे तिच्यात माझं संरक्षण करील आणि मला खायला अन्न व ल्यायला वस्त्र देईल.
आणि मी आपल्या पृथ्वीग्रह सुखरूप परत येईन, तर परमेश्वर माझा देव होईल. ज्या वाटेने जाईन मी, कुठं पण जाईन, तिथं माझ्या बरोबर देव राहील. ज्या वाटेने मी येईन जाईन, देव मला तिथून सुखरूप आणीन आणि मला अन्न पण पुरवीन, वस्त्र पण पुरवीन आणि माझं येणं जाणं सुरक्षित पण करीन. आणि देवाने त्याच्याकडं, याकोबाने परमेश्वराला असं नवस केला का माझा परमेश्वर मला सर्व गरजा पुरवी आणि मग मला परमेश्वर आशीर्वादित करीन. तर त्या आशीर्वादातून मी देवाला दशमांश देईन. परमेश्वराला त्या सेवेतून जे काही त्याला मिळेल त्याच्यातून तो म्हणतो का मी परमेश्वराला अर्पण करीन. हालेलुया. आणि जो धोंडा त्याने स्मारक म्हणून उभा केला त्याचे देवाचे घर होईल आणि जे अवघे तू मला देशील त्याचा दशमांश मी तुला अवश्य देईन. हा काय केला? परमेश्वराबरोबर त्यांनी करार केला. परमेश्वराला त्यांनी वाचा बांधली की परमेश्वरा तू मला एक जागा देशील, मला घर देशील, माझं येणं जाणं सुरक्षित करशील. तर मी तुझ्या बरोबर, त्याने काय केलं, देवाबरोबर आपलं याकोबाने करार केला की मी तुम्हाला जे काही देशील परमेश्वरा, तू जे काही मला देण्याचं ठरवलंय त्याच्यातून मी तुला काय करीन, मला जे मिळेल त्याच्यातून मी तुला दशमांश देईन. असा परमेश्वर याकोबाबरोबर स्वप्नाच्या द्वारे बोलला. स्वप्नाच्या द्वारे याकोबाला परमेश्वराने दर्शन दिलं आणि मग जो धोंडा घेऊन झोपलेला होता त्या धोंड्याला त्याने उभं केलं. तिथं त्याने त्याचा अभिषेक केला का तर हे माझं देवाचं घर आहे, हे माझं प्रार्थनेचं ठिकाण आहे. इथं हे भयप्रद प्रीतीने परमेश्वर त्याच्याशी बोलला आणि देवाने त्याला तिथं दर्शन दिलं. तर आपण पण देवाबरोबर करार करतो आहे का नाही, पण आपण विसरून जातो. पण देव जे आपल्याबरोबर करार करतो ते परमेश्वर विसरत नाही. हालेलुया. परमेश्वर नेहमी आपल्याला सहाय्य आणि मदत करतो. आपण जरी एकटे असलो, याकोब त्या ठिकाणी भयप्रद जागा होती, अंधकार होता, सुनसान जागा होती. त्या जागेमध्ये कुणी नसताना याकोबाला भीती वाटली नाही, तो घाबरला नाही. तिथं त्याने मुक्काम केला आणि देवाने त्या ठिकाणी त्याला दर्शन दिलं, त्याला आशीर्वादित केलं. जसं याकोबाला परमेश्वराने आशीर्वादित केलं तसंच हे वचनाच्या द्वारे देव आपल्याला आशीर्वादित करतो. जे याकोबाबरोबर देव बोलला, जो अब्रामाबरोबर परमेश्वर बोलला, इसकाबरोबर, याकोबाबरोबर, तोच देव आपल्याबरोबर बोलतो. तोच देव आपल्याला आशीर्वादित करतो. ज्या देवाने याकोबाला आशीर्वादित केलं तोच देव आपल्याला आशीर्वादित करतो. या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.